सलामीला आलेली जोडी नील आणि किरण. मागच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर नील बड्याने चांगली खेळी केली होती. 12 चेंडू 46 धावांची भारदार खेळी केली होती. पण या चेंडूवर मात्र आपण पाहतोय गोलंदाज पारस चांगली बाजी केली होती. चांगल्या लाईनवर अचूक टप्पा फेकला होता. पण क्षेत्ररक्षणामध्ये मात्र कुठेतरी चुकीची ठरते आणि त्याच बदल्यात मोबदल्यात या ठिकाणी आपल्याला 2 धावा मिळतात पहिल्या चेंडूवर. श्री गणेशा होतं या पहिल्या चेंडूवर. क्षेत्ररक्षणामध्ये पाहतो आपण थोडंसं फेरबदल करण्यात आलंय स्वयं गोलंदाज याच्या मार्फत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्फत पारस टुंडील. या वेळेस मात्र फुटवेअरचा वापर केलाय. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी. पहिला वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं शतक घेऊन आलेला हा गोलंदाज पारस. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्फत 2 षटकांचा सामना असा. या वेळेस मात्र बॅक साईडच्या दिशेने चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता पण बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कोणती चुकी न करता या वेळेस मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय भिंगारा संघामार्फत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्फत पारस. या वेळेस मात्र स्ट्राईक फलंदाज ओमकार. चेंडू उडवलाय लांबी. या वेळेस मात्र कमी. पुन्हा एकदा पाहतो आपण क्षेत्ररक्षण कचाल ठरते या ठिकाणी. याच दरम्यान मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. यावेळेस मात्र गोलंदाज नक्कीच नाराज असेल क्षेत्ररक्षकावर. आतापर्यंत 2 विकेट मिळवलेत पण त्या देखील पाहायला गेलं तर त्या समीकरणामध्ये 2 कॅच देखील ड्रॉप झालेत. एक नवीन संधी मिळते फलंदाजाला. ऑन स्ट्राईक नौकालेला फलंदाज ओमकार. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्फत चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. या वेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तेच आपल्याला समीकरण पाहायला मिळते. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय बॅकसाईडच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र कोणती चुकी न करता मात्र झेल टिपतोय. तिसरा हादरा बसतोय चिखले संघाला. विनाश. त्या दरम्यान नौका फलंदाज नॉन स्ट्राईकला असेल यावेळेस.
स्ट्राईकला पाहतोय आपण किरण. एक मोठी खेळी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. अद्याप आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पाहतोय. 4 धावा आणि 3 विकेट लॉस झाले त्या ठिकाणी चिखले संघाच्या. गोलंदाजी मार्फत पाहतोय अविनाश. या वेळेस मात्र चेंडू उडवलाय स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने. 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर. 4 धावा. नौका खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय सर्वेश. त्याच दरम्यान स्ट्राईक एंडला असेल फलंदाज मिलिंद. अद्याप एकही चेंडू खेळला नाहीये. पाहायचं आपल्या वैयक्तिक धावाचं अकाउंट कोणत्या स्वरूपाने ओपन करतोय. या वेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपाने एक मात्र धाव मिळते. एकदा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचते ती 10. अद्याप 4 विकेट मात्र गमावले चिखले संघानं. नौका आलेला फलंदाज सर्वेश याच्याकडून मात्र काहीतरी अपेक्षा असतील चिखले संघाला. मोठ्या फटक्यांची मात्र या ठिकाणी गरज आहे. 2 शतकांचा सामना आहे. द्वितीय शतक या ठिकाणी आपण पाहतोय. त्या 4 विकेट मात्र गमावले. या वेळेस मात्र चेंडू खणून काढलाय स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं. चेंडू उचलणार फेकणार या दरम्यान मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 4 बाद 12. शेवटची ओव्हर आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल. या चेंडू मात्र ठरवलं जाईल कितपत धावापर्यंत रोखलं जातंय चिखले संघाला. या वेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता. कार्पेट लाईनचा शॉट ऑफ खेळला या ठिकाणी. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या दरम्यान मात्र फेकी मात्र थोडी गचाल ठरते. ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण खराब करण्यामुळे 3 धावा मिळत आहेत. प्रांतांचा इशारा तर शतक संपतोय. या 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 15. 12 चेंडू 16 धाव्यांची गरज असेल भिंगार संघाला.
ज्या चिखले संघानं मात्र 18 चेंडूमध्ये 68 धावांची बहारदार खेळी केली होती पहिल्या इनिंग मध्ये. आणि त्यानंतर आपण पाहतोय भिंगार संघानं 12 चेंडूमध्ये 15 धावांवर चिखले संघाला मात्र रोखलंय. याच दरम्यान विनंती असेल करंजाडे संघाचा कर्णधार नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा मात्र या सामन्याकडे वळू. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चिखले विरुद्ध भिंगार. 12 चेंडू पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. त्यानंतर पाहतोय आपण चिखले संघाला मात्र रोखलंय भिंगार संघानं 15 धावेवर. आता मात्र गरज असेल विजयासाठी भिंगार संघाला 12 चेंडू 16 धावेंची. याच दरम्यान मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. या दरम्यान आपण पाहतोय आपल्या गावातील मान्यवर माननीय श्री रमेशजी गडकरी यांचे सुपुत्र आर्य रमेश गडकरी हे IT इंजिनियरचे लास्ट इयरला होते आणि आताच त्यांचा रिझल्ट लागलाय. ए क्लास पास आउट झाले ते. त्यांचं देखील यंगस्टार चिखले यांच्यातर्फे मी सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. याच दरम्यान विनंती असेल मान्यवर माननीय श्री धीरजजी गडकरी साहेब पुढच्या सामन्याचं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय घरेलू मैदानावर. 12 चेंडू 16 धावेवर मात्र रोखायचंय. चिखले संघाला विजयासाठी वाटचाल करत असताना चांगली गोलंदाजी चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी चांगली लेंथ पकडावी लागेल. याच दरम्यान आपण पाहतो ऑन स्ट्राईक फलंदाज विनायक ज्याने मागच्या मॅच मध्ये बहारदार खेळी केली होती. 12 चेंडू 43 धाव्यांची बहारदार खेळी केली होती तोच फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक एंडला. याच दरम्यान करंजाडे संघाचा कर्णधार शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. वैयक्तिक पहिलं सांघिकोडील पहिलं शतक घेऊन येते गोलंदाज सर्वेश. ऑन स्ट्राईक फलंदाज विनायक. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज गोलंदाज सर्वेश. यावेळेस मात्र चांगल्या लाईनवर चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि फलंदाजी याच्यामध्ये कोणताही कनेक्शन झालं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. चांगला श्रीगणेश होतोय चिखले संघामार्फत. प्रत्येक डॉट चेंडूवर मात्र समीकरण बदललं जाईल. आता मात्र गरज असणार विजयासाठी 11 चेंडू 16 धावेंची गरज. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्फत. यावेळेस मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू होता बॅक साईडच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते पण नक्कीच यावेळेस मात्र एक धाव मिळते. भिंगार संघाचा श्री गणेश होतो या एक धावेच्या मदतीने. चांगली गोलंदाजी अशीच मात्र गोलंदाजी करावी लागेल. धावेंचं स्वरूप मात्र पाहायला गेलं तर कमी झालेत. नक्कीच पहिल्या पर्वामध्ये पाहायला गेलं तर विकेटचं पतन मात्र वेलोवेली उडवलं होतं भिंगारच्या गोलंदाजांना. विनंती असेल करंजडचा कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा मॅच कडे वळू. या दरम्यान मात्र चेंडू उडवलाय स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं. आसमानी फटका 6 धावेंसाठी.
बिनबाद 9. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या मात्र भिंगार संघाची जाऊन पोहोचली ती 9. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्फत. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. गुडगा टेक, तमाशा देख, आसमानी फटका 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती बिनबाद 15. चांगली फलंदाजी पाहायला मिळते भिंगार संघामार्फत. छोट मात्र समीकरण होते या ठिकाणी. 12 चेंडू 16 धावेची गरज होती. पहिल्याच शतकामध्ये मात्र धावा कमवल्यात भिंगार संघानं 15. आता मात्र गरज असणारी विजयासाठी 6 चेंडू 1 धावेची गरज. नौका गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी. रुद्र बडे. 6 चेंडू 1 धावेची गरज. नक्कीच बऱ्याच मॅचेस मध्ये आपण पाहतो ज्यावेळेस 1 धावेची गरज असते त्यावेळेस मेडन ओव्हर देखील फेकलं जातं. पण यावेळेस आपण पाहतोय मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच समोर असणारे नक्कीच विनायक. 6 चेंडू 1 धावेची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज. चेंडू उडवलाय. नक्कीच बाउन्स केला होता पण त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाहीये. वन बाउन्स सीमा रेषे बाहेर जातोय चेंडू 4 धावेसाठी. नक्कीच या ठिकाणी सामना जिंकलाय भिंगार संघानं. सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी समालोचन कक्षमध्ये यायचंय.
स्टायलिश मॅन मॅन